कृष्णनाथा दत्त साई करुणित तुझे पाई विक्रमामा साई करुणित तुझे पाई आरती साई बाबा सौख्यदाता जीवा शरण जपती ज्ञानरासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा कारुणिया रंग स्वरूपी आहे रंग मोक्ष जनाचारी मागा कुंडलिक जागा कुंडलिक जागा यांनी भेट दिलेली आहे त्याबद्दल सायलीला मंडळींच्या वतीने आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. प्रणव सर तेजुगा आपण जवळपास कुठे असाल तर स्टेजवर येण्याची कृपा करावी. नमस्कार मित्रांनो, मी विशाल लाड स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल माझी भ्रमंतीमध्ये. आत्ता आपण आहोत दादरमध्ये आणि दादरमध्ये आपण का आलो आहे तर आपल्या बाबांची पालखी निघते. ह्याच्या अगोदरचे तुम्ही फुटेज बघितले ते होते लालबागमधले आणि काल दिनांक 26 मार्च काल होती साईबाबांची पालखी फ्रॉम लालबाग टू शिर्डी आणि मुंबईतली सगळ्यात मोठ्या पालख्यांपैकी एक पालखी साईलीला जी काल निघाली, जिथे मी वैदू आणि वीराला पण घेऊन गेलेलो. आणि आता तुम्हाला आवाज येत असेल, आपण आहोत दादरला, थोडंसं आवाजातून बाहेर आलो आहे. साई सेवक पदयात्रा जी आज निघते. सो सगळ्या ह्या मोठमोठ्या पालख्या रामनवमीच्या अगोदर शिर्डी या क्षेत्रात असतात आणि मजा असतेच शिर्डीला रामनवमीच्या दिवशी. त्याच्यामुळे 10 दिवस चालणं हे आपल्याला 10 दिवस तर चालता येऊ नाही शकत. त्याच्यामुळे आपण 2 दिवस तरी ॲटलिस्ट मॅनेज केलेत कसे बसे आणि बाबांच्या दर्शनासाठी आलो. आज तर मी एकटाच आलेलो आहे. याच्या अगोदर मी गेलेलो, माझ्या गाडीचं काम होतं ते करून आलो आहे आणि बघूया, दर्शन घेऊया. तुम्ही पण दर्शन घ्या. चला भेटू.
हॅलो, काही भक्तांना विनंती आहे, पालखी निघण्याची वेळ होत आहे. कृपया पालखी जवळ सर्वात दूर करा, दूर व्हा. पालखी मार्गस्थ होण्याची वेळ.
नमस्कार मंडळी, सर्वांना पहिल्यांदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपण आज आलो नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे गिरगावच्या मिरवणुकीत. सो आपला याचा सहभाग आधी ढोल ताशा मॅनेजमेंट ह्या सगळ्यात होता, बट आता त्या गोष्टी तर करायला मिळत नाही. बट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी इथपर्यंत येतो आहे. अदरवाईज आत्ता तेवढं बोलतात ना, तेवढं हे राहिलं नाही की घरातलं सोडून इथे यावं. कारण घरी वैदू आहे, वीर आहे. सो वैदू वीराला तर घेऊन नाही आलो, कारण खूप गर्दी असते, प्रचंड गर्दी. कॉलेज क्राऊड एवढा आता भरलेला आहे की तुम्ही येऊन प्रत्यक्ष बघा, इथे बंध जुळतात असं म्हटलं जातं. सो आम्ही ह्या गोष्टी सर्व आजमावून झालेलो आहेत. गेली 10-15 वर्ष मी बरीच वर्ष इथे येतो आहे, सर्व अनुभव घेतलेला आहे. बट जे नवीन आहेत आपल्या चॅनलवर, जे मुंबईमधून नाही आहेत खासकर, त्याच्यामुळे मी इथपर्यंत येतो आहे आणि तुमच्यापर्यंत हे पोचवतो आहे. सो बघूया याच्या पुढचा प्रत्यक्षिके जे मिरवणुकी तुम्हाला दाखवण्याचा मनसूबा आहे माझा. सो चलो, लेट्स गो. मी नेतो त्या मुंबईत मराठी माणसाकडे, पण त्यानंतर तिकडे गेल्यावर त्या मराठी माणसाचं सुख दुःख ऐकून घ्यावं लागेल. ठीक आहे, पण त्यात ती माझी एक अट आहे. हा, मी तिकडे तुम्हाला नेल्यावर तुम्ही त्यांच्याशी सुख दुःखाच्या गोष्टी करतील, पण त्यानंतर तुम्ही मला आसोबाच्या टीम बरोबर भेट करून द्याल का? अरे हो बाबा, करून देईन. आणि चला. नारायण नारायण चाललो मुंबई.
सो हे असं काहीसं आपलं गिरगावमध्ये नववर्षाचं स्वागत करतात. पाहिलं असेल माझ्या अवतारावरून. सो आता कसं बसा मित्रांमधून पळ काढून घरी चाललो आहे. पण घरी विरा वाट बघते, सकाळपासून तिला वेळ दिलाच नाही. सो आता घरी जाऊया आणि मग पुढचा प्रोग्राम तुम्हाला सांगतो. इथे पण भेटले. हां नमस्कार मंडळी, आत्ता आपण आलेलो गणेश गल्लीमध्ये, मुंबईचा राजा. तिथे आर्ट फेस्टिवल होतं आज आणि उद्या, म्हणजे 29 आणि 30 तारीख. सो आज शेवटचा दिवस होता. म्हटलं आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोचवायला हवं. सो मी हा ब्लॉगमध्ये तर कवर नाही केला, पण ह्याचा मिनी ब्लॉग नक्की येईल. त्यामुळे इंस्टाग्रामला फॉलो करा आणि बघा, तुम्हाला आवडलं तर लाईक कमेंट करा. सो तुमच्यापर्यंत माझं काम आहे पोचवणं. लाईक कमेंट करणं हे तुमचं काम आहे, ते मी जबरदस्ती तर नाही करू शकत. बट नक्की तुम्हाला आवडलं तर मला त्याची दाद द्या. सो मला उत्साह वाटतो की मी जे करतो आहे ते स्वतःसाठी करतो आहे, पण माझ्यामुळे इतरांना कळतं असं मला बरं वाटतं. सो मी नक्की करत राहीन, तुम्ही तुमचं काम करा. सो प्रदर्शन व्हिजिट करून आलो, पण आत्ता आपण आलो आहे गुढीपाडव्याला. जे मॅन्डेटरी काम आहे गाडी धुणं. गाडी कितीही स्वच्छ असली, म्हणजे मी आत्ता रिसेंटलीच धुतलेली, पण म्हटलं पाडवा आहे. सो आपलं फ्लाईंग राणी म्हणजे आपल्या गाडीचं नाव आहे, जे वैजूने ठेवलेलं आहे. तिला जरा चकाचक करूया, हारबिल घालूया, मस्त सजूया. आणि तिची पण सोबत मला वैदी एवढीच महत्त्वाची आहे. सो कशी वाटते आपली फ्लाईंग राणी? मस्त धुतलं आणि थोडीशी पूजा केली. सो काय झालेलं, इथून धागा तुटलेला आणि आपल्या ॲक्च्युली दोरा बांधायची लय लपडी आहेत. नशीब कसं तरी मॅनेज केलं, कारण आता वैदूला सांगितलं तर तिची झोप मोड होईल. तर म्हटलं आपणच काहीतरी करूया. चला, शी इज रेडी नाव. शुभ गुढीपाडवा. सो पुन्हा एकदा आपण संध्याकाळी भेटूया गुढीपाडव्याच्या दिवशी. आणि आपण आलेलो आता गिरगावच्या मठात, जे सकाळी पण माझं दर्शन झालं नाही. दर्शन म्हणजे इथपर्यंत पोचूच शकलो नाही, एवढी गर्दी होती. आणि आता सोबत विरा आहे. सो विराशिवाय मंदिरात कसं जाणार? सो माझ्या बाबूने पण आज कुठे कोण भेटलेले आपल्याला? नाही, आतमध्ये कोण होते मंदिरात? स्वामी बाबा होते. सो मस्त दर्शन झालं आमचं. आणि मम्मा कुठे गेले? सो आता येताना आम्ही बाईकवरून आलो, कारण ट्रेनने उचलून, म्हणजे दिवसभर माझी एवढी धावपळ झाली आज की उचलून विराला इथपर्यंत घेऊन येऊ शकत होतो. सो म्हटलं आपण बाईकनेच जाऊया. तर येताना तरी व्यवस्थित झाली. आता जाताना तिला काहीतरी हातात दिलं तर ते शांत बसेल, नाही तर इकडे उडी मार तिकडे उडी मार, गाडीवर थोडं रिस्की असतं. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सांगा. पालखी सोहळा साईबाबांची, जी शिर्डीला पायी पदयात्री, साई लीला, साई सेवक, जे काही मी कवर केलं आहे आणि आजच्या दिवसाचं जे काही माझे प्रयत्न होते तुम्हाला दाखवण्याचे, ते मला नक्की सांगा. आणि आवडलं तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. पुन्हा एकदा शुभ गुढीपाडवा. नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. बाय बाय कर बाय.